आपल्याकडे काय होतं माहितीये, मजा म्हणून लग्नाला खर्च करतात, कोट्यानी खर्च करतात लग्नाला, आणि 6 महिन्यात ते दोघे जण भांडायला सुरुवात करतात. कळलं ना? आणि का भांडतात सगळेजण? का नाती टिकत नाहीत? कारण अहंकार. मी म्हणतो तोच व्हायला पाहिजे, मी सांगतो तोच व्हायला पाहिजे. दोघे तसं म्हटल्यानंतर काय होणार चांगलं? म्हणून इथे कुठेतरी तडजोड पाहिजे. सद्गुरूंनी तडजोड याची व्याख्या केलेली आहे. सुखात दुःखाचा तडा न जाता सुखाची जोड होणं म्हणजे तडजोड. याचा अर्थ काय? विन ऑल सिच्युएशन, म्हणजे विन ऑल. तडजोड कशी पाहिजे? कोणाचा त्याग नको त्याच्यामुळे. दोघांनी एकत्र येऊन त्याच्यातनं मार्ग काढणं. तुझं पण खरं, माझं पण खरं. माझं एक असं हे आहे, तडजोड शब्द. कधी तुझं खरं, कधी माझं खरं. नेहमीच म्हणशील माझं खरं तर तुझं नाही खरं. बरोबर की नाही? कधी तुझं खरं, कधी माझं खरं. ओके. कधी तू म्हणशील नाटकाला जाऊ, चल नाटकाला जा. कधी तू म्हणशील क्रिकेट खेळा. प्रत्येकाची आवड वेगळीच असणार आहे. 2 माणसं एकत्र आली की दोघांची आवड वेगळी असते. कोणाला भजनाला जायचं असतं, तर कोणाला पिक्चरला जायचं असतं, कोणाला दारू प्यायला जायचं. काय अर्थ नसतो त्याच्यामध्ये. पण ह्याच्यामध्ये तडजोड जर करता नाही आली तर नाती टिकत नाहीत. कारण ऍडजस्टमेंट इज रिक्वायर्ड. कारण कोण 2 माणसं एक असू शकत नाही. दोघांच्या आवडीनिवडी वेगळ्या असणार, दोघांचं अपब्रिंगिंग वेगळं असतं. कोणी गरिबीतनं वरती आलं असतं, कोणी श्रीमंतीतनं वरती आलं असतं. मग गरिबीतनं आलं ते लगेच खर्च करत नाहीत, ते काय म्हणतात, सांभाळून खर्च करतात. बरोबर ना? पण ते जर श्रीमंताच्या घरामध्ये गेली की ती समज काय तू बिंदास लाव, एसी पाहिजे, वाटेल ते कर. त्यांच्याकडे पैशाची काही कमी नसते, पण हिला ते जमत नाही. समजलं ना? तर हे अपब्रिंगिंग आहे ना, याला खूप महत्वाचं. अपब्रिंगिंग म्हणजे संस्कार ना. लहानपणापासून जे संस्कार झालेले असतात, त्यामुळे 2 माणसं जेव्हा एकत्र येतात त्या 2 इगो एकत्र येतात. बरोबर की नाही? त्यामुळे हे इगो एकमेकांना जपत, सद्गुरू म्हणतात जप जप म्हणजे काय? हा जप नाही, एकमेकांची मन जपणं हाच जप आहे. म्हणून एकमेकांची मन जपत आपण जर लग्नाचं हे पुढे गेलं तर मला नाही वाटत काय प्रॉब्लेम यायला पाहिजे.